स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं. डॉक्टर नीलम गोरे यांचा सनसनाटी आरोप. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत नीलम गोरे यांचा गौप्यस्फोट. 4 वेळा आमदार झालेल्या नीलम गोरेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का, राऊतांचा प्रतिवाद. तर नीलम गोरेंनी राजकारणामध्ये चांगलं करून घेतलं, मर्सिडीज आरोपांवर ठाकरे यांची प्रतिक्रिया. नीलम गोरेंच्या मर्सिडीजच्या आरोपावर ठाकरे गटाचा आक्षेप. संजय राऊतांनी संमेलनाचे संयोजक संजय नहारांकडे व्यक्त केली नाराजी. तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी. गोरेंच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेची महिला ब्रिगेड आक्रमक. साडी दिल्याशिवाय गोरे भेट द्यायच्या नाहीत, कार्यकर्त्यांचा प्रत्यारोप. अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव. आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार, पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण. 2 दिवसात कार्यकर्त्यांची चर्चा करून पुढील निर्णय. जुने मित्र सर्वच पक्षात, सर्वांशी संपर्क असल्याचा दावा. महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रामध्ये मात्र मोकळी. नैतिकता भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊतांचा टोला. सीमा आंदोलनात शिंदेंचं नाव नसल्याचा राऊतांचा आरोप. तर मराठी लोकांवर कर्नाटकात होणारे हल्ले दुर्दैवी असल्याचं वक्तव्य. यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च दरम्यान. प्रत्यक्ष कामकाज 14 दिवसांचं. अर्थसंकल्प 10 मार्च रोजी. अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी 2 दिवसांची तरतूद. सर्वपक्षीय कामकाज सल्लागार बैठकीत निर्णय. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या $21 दशलक्ष निवडणूक निधीचं खंडन करावं. फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दे, सुब्रमण्यम स्वामींची मागणी.